5 वाजेपासून आता युद्धविराम झालेला आहे। 12 मेला दोन्ही डीजीएमकडनं ही या संदर्भात चर्चा केली, डीजीएमकडनं ही चर्चा केली जाणार आहे। मात्र भारतानं आपल्या अटींवर हा युद्धविराम केलेला आहे। थेट आपण जाऊयात माहितीसाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसी यांच्याकडे। प्रदीप, भारतानं आपल्या अटींवर हा युद्धविराम केलाय। निखिल, अगदी खरं तर बरोबर आहे। खरं तर युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानचा आग्रह जो आहे तो होता, मात्र भारतानं काय अटी ज्या आहेत ते खरं तर संयुक्त राष्ट्रासमोर ठेवलेल्या होत्या आणि संयुक्त राष्ट्राच्या सचिव ज्या आहेत त्यांनी खरं तर या दोन देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला होता। स्वतः दोन्ही देशाच्या पंतप्रधानांना त्यांनी फोन केला, त्याचबरोबर दोन्ही देशाचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत त्यांना सुद्धा फोनवरून चर्चा केली आणि दोन्ही देशाच्या खरं तर मध्यस्थीनं हा भारत आणि पाकिस्तानचा युद्धविराम जो आहे तो खरं तर थांबलेला आहे असं म्हणावं लागेल। मात्र काही भारतानं अटी ज्या आहेत त्या पाकिस्तानसमोर ठेवलेल्या आहेत। सुरुवातीला आपण जर पाहिलं तर या युद्धामध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन जे आहे ते करण्यात आलेलं होतं। मग ते राजस्थानची बॉर्डर असेल, जम्मू काश्मीर बॉर्डर असेल किंवा मग पंजाब प्रांतातली लाहोरची बॉर्डर असेल, या खरं तर बॉर्डरवरती पाकिस्तानकडून बेछूटपणे गोळीबार त्याचबरोबर बॉम्ब जे आहे ते टाकण्याचा प्रयत्न भारतावरती झालेला होता। मात्र शस्त्रसंधीचं उल्लंघन न करता शांत पद्धतीनं भारतानं काय अटी ज्या आहेत त्या संयुक्त राष्ट्रासमोर ठेवलेल्या आहेत। मात्र संयुक्त राष्ट्रानं खरं तर हे मान्य केल्यानंतर ज्यावेळेस दोन्ही देशाच्या पंतप्रधानांशी चर्चा झाली, आता खरं तर 12 मेला दोन्ही देशाचे डीजीएमओ जे आहेत ते समोरासमोर चर्चा करणार आहेत। त्यामुळे या चर्चेमध्ये नक्की खरं तर काय निर्णय होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज संध्याकाळपासून या खरं युद्धाला पूर्णविराम जो आहे तो मिळालेला आहे। स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी खरं तर या संदर्भातली माहिती जी आहे ती दिलेली आपल्याला पाहायला मिळते।